नमस्कार, मी संदीप बेसरकर, वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। कामगारांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवल्यामुळेच आपल्या विरोधात कट रचून खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा गंभीर आरोप आयटक संघटनेचे अध्यक्ष सुनील मोहितकर यांनी केला आहे। त्यांनी ही माहिती वनी येथील विश्रामगृहात पत्रकार परिषदेत दिली। मोहितकर यांनी सांगितले की वेकुलीचे माजी सब एरिया मॅनेजर सुरेश घरडे यांना कामगारांच्या प्रश्नांवर जाब विचारल्यानंतर त्यांनी मनात राग धरला। त्यातूनच सूडभावनेने काही महिलांना हाताशी धरून माझ्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जात आहे। भालर वसाहतीतील एका वकील महिलेवर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची खोटी तक्रार दाखल करून मला फसवण्याचा डाव आखण्यात आला आहे। तसेच वनी व शिरपूर पोलीस ठाण्यातही माझ्या विरोधात गुन्हे नोंदवण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे। यापूर्वी 15 ऑक्टोबर 2025 रोजी वनी पोलीस ठाण्यात माझ्या विरुद्ध अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती। त्या प्रकरणात मला नाहक 18 दिवस कारागृहात राहावे लागले। या काळात मला व माझ्या कुटुंबियांना मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला। तसेच समाजात बदनामी झाल्याची खंतही सुनील मोहितकर यांनी व्यक्त केली। दरम्यान 17 मार्च रोजी दाखल करण्यात आलेल्या कथित चाकू हल्ल्याच्या तक्रारीबाबत बोलताना सुनील मोहितकर म्हणाले की हा प्रकार पूर्णपणे बनावट आहे। तक्रारीत नमूद केलेल्या वेळेत मी गावातील घराच्या कामाची पाहणी करत होतो। या संदर्भातील पुरावेही मी पोलिसांना सादर केले आहे, अशी माहिती आयटकचे अध्यक्ष सुनील मोहितकर यांनी वनी येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली। बघूया काय म्हणाले सुनील मोहितकर। पत्रकार परिषदेबद्दल बोलायचं झालं तर लोकशाहीचा हा चौथा स्तंभ आहे। म्हणूनच मी असं समजतो की लोकशाही अजूनही जिवंत आहे। आज प्रेस घेण्याचं कारण तेच होतं की माझ्यावर ह्या 6 महिन्यामध्ये जवळपास 2 गुन्हे दाखल झाले आणि दोन्ही गुन्हे महिलेबाबत आहे। ही प्रेस पहिले घ्यायची होती परंतु विलंब झाला, म्हणून आज प्रेस घेण्याचं ठरवलं। आपल्या सगळ्यांना ते माहीत आहे। यात काही मुद्दे मी आपल्यासमोर मांडणार आहे। दोन्ही गुन्ह्यातली सत्यता आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे आणि जनतेलाही त्या गोष्टीपासून समज आली पाहिजे की आपण माझ्यावर जे दोन गुन्हे दाखल या सर 2 गुन्हे दाखल झालेले आहे ते त्यातली सत्यता काय आहे। मी आपल्यासमोर काही मुद्दे मांडू इच्छितो। प्रेस नोटमध्ये लिहिलं आहे बऱ्याचशा गोष्टी, त्या तुम्ही आपण वाचल्या असालच। पहिला गुन्हा माझ्यावर 14 तारखेच्या रात्री म्हणजे 12 नंतर गुन्हा दाखल झाला। 15 तारखेला गुन्हा दाखल झाला आणि घटना त्यांनी दाखवली 13 तारखेची, ऑक्टोबर महिना 2025 ही एक घटना होती। एक घटनेचा उल्लेख करू का की दोन्ही करा ना। तर पहिल्या घटनेमध्ये 13 तारखेची जी घटना होती आणि जो वेळ आणि जे टाईम आणि जे तारीख टाकली होती त्या गुन्ह्यामध्ये, त्यावेळेस मी आपल्या घरी उपस्थित होतो। त्याचे माझ्याकडे प्रूफ पूर्णपणे होते आणि अजूनही आहे। या सर पूर्णपणे माझ्याकडे प्रूफ असल्यामुळे मी पोलीस विभागांना तसं कळवलं। मला जेव्हा अरेस्ट केलं तेव्हा की सर माझ्याकडे, आणि इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर मॅडम होत्या, त्यांना मी सांगितलं की मॅडम माझ्याकडे पूर्णतः मी घरी होतो आणि माझ्याकडे प्रूफ होते सगळे ते। तर मी ज्या महिलेने माझ्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आता, वेळ दाखवली आणि जो रस्ता दाखवलेला आहे आता, तिकडे मी कधी गेलोही नाही, मी घरीच होतो। तेव्हा पोलीस विभागाने माझ्या घरी येऊन ते CCTV फुटेज जप्त केले आणि त्यांनी त्यावर योग्य ते कारवाई करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि त्यांनी ते बेसुमारी म्हणून त्यांनी कोर्टामध्ये दाखल केली आणि ते आज प्रकरण न्यायप्रविष्ट आहे वनी कोर्टामध्ये, विद्यमान वनी कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट आहे। दुसरं प्रकरण मी 17 तारखेला पुण्यावरून आलो 8:30 वाजता इथं वनीमध्ये, आणि आंघोळ वगैरे करून तयारी करून मी ऑफिसला गेलो। ऑफिसला गेल्यानंतर तिथून मी माझ्या घराचं काम चालू आहे गावाला निवलीला। तर ऑफिसमधून मी तिथून निघालो आणि निवलीला गेलो।
जेम ऑफिस क्षत्रिय कार्यालय जे वरीनावरचं जे क्षत्रिय कार्यालय त्या ऑफिसमधून मग मी न्यूलीला गेलो. तो जो टाईम टाकला तिथे 11 आणि 11:15चा जो टाईम टाकलेला आहे त्याही वेळेस मी तिथे उपस्थित नव्हतो. मी ऑफिसमधून सरळ गावाला गेलो आणि तिथेही कॉन्ट्रॅक्टरकडे ज्या काम दिलेलं आहे तो त्या कॉन्ट्रॅक्टरकडे त्यांनी मॉनिटरिंग करण्यासाठी CCTV लावल्या गावामध्ये, म्हणजे माझ्या घरी लावल्या आहे. तिथं कॉन्ट्रॅक्टरला प्रत्येक साईडवर जाणं शक्य नाही म्हणून त्यांनी CCTV लावलेल्या आहे. त्याही CCTVमध्ये मी तिथं उपस्थित आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या गाडीमध्ये डॅश कॅम आहे. त्या डॅश कॅममध्ये CCTV फुटेज तिथून प्राप्त केले पोलिसांनी आणि ते त्यांनी घेऊन गेले. ते प्रकरण जे आहे जे माझ्यावर आरोप लावले तेव्हा मी तिथे उपस्थित नव्हतो. माझ्या म्हणण्याचा अर्थ हाच आहे की जे CCTV फुटेज त्यांनी नेले आहे आणि ते सत्य आहे. माझ्यावर जो गुन्हा दाखल केलेला, दोन्ही गुन्हे जे दाखल केलेले आहे ते भावपूर्णतेतून केलेले आहे ते. आणि त्या पाठीमागे एका अधिकाऱ्याचा हात आहे. जे कोल्हापूरचे जे सब एरिया मॅनेजर, तत्कालीन सब एरिया मॅनेजर सुरेश घरडे हे तिथं सब एरिया मॅनेजर होते. मी एक वरीनाव क्षेत्राचा ॲटक युनियनचा नंबर 1 युनियन माझी तिथं आहे. आणि नंबर 1 युनियन असल्यामुळे आपण समजू शकता की नॅचरली माणसे जास्ती कामगार माझेच मेंबर जास्ती राहील. त्याच्यामुळे कामगाराच्या समस्या घेऊन लोकांना अनेक त्रास देत होते. तर जसं प्रेस नोटमध्ये मी दिला आहे तो त्या त्रासापोटी लोक माझ्याकडे यायचे आणि मी ते समस्या घेऊन त्यांच्याकडे गेलो होतो. तर त्यांनी माझ्याशी अभद्र व्यवहार केला. मी वरिष्ठ अशी त्यावेळेसचे MS रेड्डी जे GM होते त्यांनाही मी त्या गोष्टीबद्दल कळवलं आणि त्यांना ती माहिती दिली की सर असं असं प्रकरण चालू आहे. तर त्यांनी त्यांना समज दिली आणि त्याचाच एक राग पकडून त्यांनी माझ्यावर कारवाई करण्याचा, म्हणजे स्त्रीला हाताशी पकडून पहिला गुन्हा दाखल झाला आणि दुसरा एक गुन्हा स्त्रीचाच माझ्यावर दाखल झाला. एवढं मला या प्रकरणामध्ये बोलायचं आहे. आपले काही प्रश्न असतील तुम्हाला विचारू शकता. ते पहिल्या प्रकरणामध्ये प्राची राशीकर जी आहे ती महिला इथं वनी सँडिकलला काम करते आणि त्यांच्या अंडरमध्ये ते काम करते. तेव्हा ते तत्कालीन सब एरिया मॅनेजर, त्यावेळेचे सब एरिया मॅनेजर होते ते. आणि त्यांच्याशी त्यांचा काय संबंध हे मी नाही बोलू शकणार, त्यांनाच विचारावं लागेल. आणि राहिली गोष्ट दुसऱ्या महिलेची, दुसरी महिला त्यांनी जे FIR दर्ज केला त्याच्यामध्ये त्यांनी D1 असा उल्लेख केलेला आहे त्या क्वार्टरचा. मी आजपर्यंत त्या महिलेला बघितलंही नाही. तर ते D1 मध्ये राहत आहे, ते कशी राहत आहे काय राहते त्याच्याबद्दल मी काही सांगू शकणार नाही. पहिली जे कारवाई तुमच्यावर तक्रार केली त्या संदर्भात वेकुली कर्मचारी आहे का? वेकुली कर्मचारी आहे का? वेकुली कर्मचारी कोणती दुसरी वाली? हो नाही, कर्मचारी नाही, ॲडव्होकेट आहे त्या. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यातच वाचलं, FIR मध्ये वाचलं आहे की त्या इथंच हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करतात बा म्हणून. त्याच्याबद्दल मला काही माहित नाही. मग वेकुलीचं क्वार्टर कसं मिळालं तिला? त्यांच्या ते घरडेचं डॉक्टर घरडे म्हणून ते सुरेश घरडे जे आहे त्यांचं ते क्वार्टर आहे. त्या क्वार्टरमध्ये ते राहतात असं मला समजलं. जेव्हा तुमच्यावर ICC म्हणजे आपण क्रिकेट नाही, ICC म्हणजे इंटरनल कंप्लेंट कमिटी. आंतरिक सुरक्षा कमिटी राहते आमची WCLची. त्याच्यात WCLच्या 10 एरियामध्ये ती कमिटी आहे आणि त्याचे मेन जे आहे WCL हेडक्वार्टरला राहतं. लेडीजच प्रमुख राहते त्याची. तर तिथून यांनी जे कंप्लेंट केली होती माझी तिथून एक पत्र आलं होतं वनी एरियाच्या जनरल मॅनेजरला आणि तिथे एक कमिटी गठीत करून माझी चौकशी झाली. त्या चौकशीमध्ये 3 लेडीज, 2 अधिकारी लेडीज होत्या WCLच्या आणि एक आपल्या पॅनलवाले ॲडव्होकेट जे आहे वनीच्या कोर्टामधले मॅडम जे आहेत त्या तिथं होत्या आणि एक अधिकारी जेंट्स, अशी 4 लोकांची कमिटी झाली होती. त्या कमिटीमध्ये मला त्याच्यातून निर्दोष करण्यात आलं. ज्या महिलेने माझ्यावर तक्रार केली होती त्या महिलेला 4 नोटीस देण्यात आल्या की तुम्ही ह्या तारखेवर तुम्ही हजर राहा. ती महिला एकाही तारखेला हजर नाही राहिली. याचाच अर्थ असा की त्यांनी कमिटीने राय धरून मला तुम्हाला निकाल दिला. त्याची प्रत माझ्याकडे आहे, ती ऑफिसमध्ये आहे, ते मागावं लागेल मला. ते कोणतं प्रकरण होतं मला? त्या D1 मध्ये ते लेडी राहते आणि ते क्वार्टर जे आहेत सब एरिया मॅनेजरचं आहे. सब एरिया मॅनेजरचं क्वार्टर आहे तर राहू द्या, आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही आहे. माझा काही आक्षेप त्याच्यावर नाही आहे का राहते. परंतु जेव्हा तुम्हाला माझ्यावर FIR झाला आहे, त्या लेडीने FIR केला आहे, तर याचा अर्थ त्या अधिकाऱ्याला माहिती आहे की FIR झाला आहे. FIR झाला म्हटल्यानंतर तुम्ही एक तर त्याच्या पूर्वीचं सांगतो 3 तारखेची होळी होती, धुलीवंदन. तर जेव्हा हे पहिलं प्रकरण झालं होतं
म्हणजे याचा अर्थ दोघांमध्ये काही वाद निर्माण झाला म्हणूनच ते प्रकरण झालं. त्यानंतर तुम्हाला होळीच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या तर देऊ शकता, कोणी देऊ शकता, परंतु तुम्ही शुभेच्छा देत असताना एक कॉपी तुम्हाला मी एक कॉपी देतो, एक कॉपी देतो. अब मेरी बारी है, बुरा ना मानो होली है. हे त्यांना लिहायची गरज नव्हती. हे कॉपी तुम्हाला मी एक कॉपी देतो. त्यानंतर 29 जानेवारीला मला त्यांनी फोन केला. 29 जानेवारीला त्यांनी मला फोन केला आणि त्या पहिल्या प्रकरणाची लेडी होती त्या लेडीबद्दल नाव न घेता मला धमकवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही म्हणता की माझ्या या प्रकरणाशी काही संबंध नाही, तर तुम्ही मला अनाठे त्रास द्यायची गरज काय त्याविषयी. तर हे माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. 29 जानेवारी हां हे बघा 29 जानेवारीचं माझ्याकडे सॅम सवेरे मॅनेजर रिस्पेक्टने लिहिलं आहे. सवेरे मॅनेजर सॅम घरडे, सवेरे मॅनेजर घरडे सर, इज्जतीने नाव त्यांचं मी याच्यावर हे केलेलं आहे. माझं कसल्याही प्रकार त्याच्याबद्दल हे नव्हतं, घृणा कोणत्याही प्रकारची नव्हती. त्यांना काटा काढायचो. हां त्यानंतर हे झालं आणि पुन्हा बघा 17 तारखेला त्यांनी FIR केला आणि 19 तारखेची गुढीपाडवा होती. ज्या मला माहीत आहे की त्या लेडीने माझ्यावर FIR केलेला आहे आता, तर मग त्यांना मला ही गुढीपाडव्याची शुभेच्छा द्यायची गरज नव्हती. ते तुम्हाला दाखवतो. म्हणजे एकीकडे तुम्ही हे बघा गुरुवारची 19 तारीख येते. पत्रकार बंधूंनी बघून घ्या. हे कोणाला दिलेली आहे? मला पाठवलं त्यांनी SMS. घरडे हां आता गुढीपाडवा. हां तर ते करायची गरज नव्हती. ही घटना 17 तारखेची आहे. 17 तारखेची आहे.